सांबर किंवा त्या तत्सम त्या वर्गातील ही फिगर आपल्याला बघायला मिळते. पक्षी आहे, भौमितिक आकृत्या बघायला मिळतात, माकडाची आकृती बघायला मिळते, 7.5 फुटापेक्षा मोठा इथे शार्क आपल्याला बघायला मिळतो. परवा कोळंब्यातला कातळ शिल्पांचा एक रील टाकला आणि महेश मांडवकर नावाचा दादा आहे, त्याने मला सांगितलं की गव्हाळीवाडीच्या इथे वरती पठारावर काही कातळ शिल्प आहे आणि म्हणून मी आणि अजिंक्य प्रभू देसाई जो संशोधन केंद्रात काम करतो तो म्हणाला असंच आलोय तर जरा फिरायला जाऊया आणि मग ती कातळ शिल्प मिळाली. अत्यंत इंटरेस्टिंग कातळ शिल्प आहेत आणि त्याच्याबद्दल तो आपल्याला आज माहिती सांगणार आहे. आकृतीकडे बघितल्यानंतर तुम्हाला साधारण प्राणी कुठला आहे लक्षात येईल. सांबर किंवा त्या तत्सम त्या वर्गातील ही फिगर आपल्याला बघायला मिळते. सध्या पावसाळ्याचं पाणी भरपूर प्रमाणात इथे साचलेलं असल्यामुळे ते आयडेंटिफाय करणं थोडं अवघड जातंय. अशा प्रकारची इथली सगळ्यात जवळची फिगर आपण कोळंब्याच्या सड्यावरती बघू शकतो. इथून पुढे आलं की आपल्याला इथे काही भौमितिक आकृत्या बघायला मिळतात. अशा भौमितिक आकृत्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. इथे साधारणतः गुडघ्याखालचे 2 पाय अशा पद्धतीचे अशी आकृती, म्हणजे आम्ही त्याला 2 लेग फिगर म्हणतो आमच्या रेफरन्ससाठी. फार ठराविक साईट आहेत तिथे अशी आपल्याला गोल आकृती ह्या पटासोबत किंवा पटाशेजारी आपल्याला बघायला मिळते. ह्या ठिकाणी आपल्याला काही फिगर्स इथे बघायला मिळतात. हा चोचीचा भाग आहे, हे इथे पाय आहेत, ही शेपटी आहे आणि हा मागचा भाग असा पक्षी आहे. इथे ही समोर आपल्याला माकडाची आकृती बघायला मिळते. हे त्याचं डोकं आहे, हे हात आहे, हा पाय, शेपटी आणि हा पाठीचा भाग त्याच्या. इकडे मागे हे हरिण वर्गातली एक इथे आपल्याला आकृती बघायला मिळते. इथे छोटीशी ही आम्ही त्याला आमच्या रेफरन्ससाठी गोपद्म असं म्हणतो, म्हणजे गायीचा जसा खूर ओल्या मातीत उमटतो तसं दिसणारी आकृती म्हणून गोपद्म म्हणतो. आणि इथे ही शार्क 7.5 फुटापेक्षा मोठा इथे शार्क आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे माझ्या हाईट पेक्षा लांबीला जास्त येतो. पहिलं तर महेश दादाला थँक्यू, त्याने आम्हाला इथे आणलं, हे फोटो टाकलं. सोशल मीडियावरनं अनेक लोकांपर्यंत ही कातळ शिल्प पोचावी आणि अशी कातळ शिल्प ह्या गव्हाळीवाडीमध्ये कुठेतरी आहेत हे लोकांना माहीत असावं म्हणून हा छोटासा प्रयत्न. तुम्हाला जर अशी अजून कुठले कातळ शिल्प माहीत असतील तर आम्हाला टाका. आम्हाला जमेल तसं आमची टीम तिकडे येईल, इतिहास मॅटर्स तर्फे त्याचा रील करू आणि अनेक लोकांपर्यंत ही कातळ शिल्प मुद्दाम एकदम आधुनिक माध्यमातून पोचवू. धन्यवाद.